हेडफोन लावा, लाईट बंद करा, कारण ही गोष्ट फक्त ऐकायची नाही, अनुभवायची आहे. पावसाचे दिवस होते. बाहेर पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. नेहा नेहमीप्रमाणे शाळेतून घरी आली, पण आज तिला परतायला थोडा उशीर झाला. दार उघडून ती आत आली. तिच्या कपड्यांवरून टिपकणारे पाण्याचे थेंब लादीवर पडत होते. आत येऊन तिने खाली बॅग ठेवली, पण तोपर्यंत पूर्ण लादी ओली झाली होती. नेहा तशी आत गेली. तिला पर्याय नव्हता. तिचे आई बाबा एका फंक्शनला गेले होते, त्यामुळे ती घरी एकटीच होती. नेहा फ्रेश होऊन बाहेर आली. ती लादी वगैरे पुसली आणि सोफ्यावर बसली. एका हातात टीव्हीचा रिमोट आणि दुसऱ्या हातात पॉपकॉर्नने भरलेला बाऊल होता. ती सोफ्यावर पडून टीव्ही पाहू लागली. थोड्या वेळातच पाऊल अर्धा झाला. तेवढ्यात अचानक लाईट गेली आणि पूर्ण घरात काळा कोसरला. घरचा प्रत्येक कोपरा शांत झाला होता. तिने मोबाईलची टॉर्च चालू केली आणि टी व्ही जवळ गेली. टीव्हीचं बटन बंद केलं आणि ती टॉवरमध्ये मेणबत्ती काढली. मेणबत्ती घेऊन ती किचनमध्ये गेली. किचनमधून मेणबत्ती लावून ती पुन्हा हॉलमध्ये आली. मेणबत्ती समोरच्या टेबलावर ठेवून ती सोफ्यावर शांत बसली. वा, किती शांतता आहे. अशी शांतता रोज मिळायला हवी. त्या शांततेत तिला प्रसन्न वाटत होतं, पण तिला ठाऊक नव्हतं ही शांतता पुढे जाऊन किती भयानक होणार आहे. मेणबत्तीच्या प्रकाशाने खोली घुसळली होती. नेहा सोफ्यावर बसून आता काय करायचं याचा विचार करत होती. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. ती खिडकीपाशी गेली आणि खिडकी उघडली. खाली लहान मुलं खेळत होते. खिडकीतून येणारा थंडगार वारा अंगाला शहाऱ्यानं खोली घेत होता. अचानक त्या वाऱ्याच्या एका जोरात झुळकाने मेणबत्ती विझली. पुन्हा संपूर्ण खोलीत काळ बसला. आता ती शांतता, पण अंधारातली शांतता भीतीदायक होती. तेवढ्यात ती शांतता भंग करत नेहाचा फोन वाजला. ती खिडकीपाशीच उभी होती. कसा बसा अंधारात वाट काढत इकडे तिकडे हटत ती फोन जवळ पोचली. तोपर्यंत फोन वाजून बंद झाला होता. नेहा फोन पाहते. तिच्या एका मैत्रिणीचा मिस कॉल होता. ती कॉल बॅक करते, पण आता ती फोन उचलत नव्हती. तेवढ्यात त्याच मैत्रिणीचा एक मेसेज आला. मी दिलेलं पुस्तक वाचलंस का? नेहाला आठवलं तिच्या मैत्रिणीने तिला एक कादंबरी दिली होती आणि ती अजूनही तिच्या भिजलेल्या बॅगेतच होते. नेहा पटकन बॅगेपाशी गेली. बॅग अजूनही दाराजवळच होते. तिने बॅग उघडली आणि सर्व वया पुस्तकं बाहेर काढली. सगळी पुस्तकं पूर्ण भिजली होती. नेहा कादंबरी शोधू लागली. त्या सर्व भिजलेल्या पुस्तकांमध्ये ते कादंबरीचं पुस्तक मात्र कोरडं होतं. आजूबाजूच्या पुस्तकांवर पाणी होतं, पण त्या कादंबरीवर एकही ठेव नव्हता. नेहाने ते पुस्तक उचललं. ती सोफ्यावर येऊन बसली. कादंबरीवर हात फिरवत तिने नाव वाचलं, एक रिकामा घर. ती हळूहळू पान उलटत वाचू लागली. काही क्षणातच तिच्या कादंबरीत पूर्ण मग्न झाली. बराच वेळ ती मेणबत्तीच्या प्रकाशात पुस्तक वाचत होती. बाहेर आता खूप अंधार झाला होता, तरीही लाईट येण्याचा काहीच पत्ता नव्हता. बराच वेळ गेला. तेवढ्यात अचानक डोरबेल वाजली. पहिल्यांदा तिला कळलंच नाही, कारण तिचं पूर्ण लक्ष पुस्तकात होतं. पुन्हा एकदा बेल वाजली. आता मात्र तिच्या कानापर्यंत आवाज पोचला. ती उठली. मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात दाराकडे चालू लागली. बेल आता सतत वाजत होती. आले आले, ती म्हणाली, पण बेल वाजतच होती. नेहा रागाने दार उघडते आणि बेलचा आवाज अचानक बंद होतो. ती समोर पाहते, पण तिथे कोणच नव्हता. ती बाहेर येऊन ओरडली, कोण आहे रे? पण बाहेरही कोणी नव्हतं. ती आजूबाजूला पाहते, कोणी दिसत नव्हतं. आता तिच्या चेहऱ्यावर भीती उमटली. ती पटकन हात आली आणि दार बंद केला. सर्व कड्या लावल्या. डोअर होलमधून बाहेर पाहिलं, तिथेही कोणीच नव्हतं. ती सोफ्याकडे वळली. सोफ्यावरचं पुस्तक उचललं. बसताना तिची नजर पुन्हा दाराकडे गेली आणि थरकापली. दार उघडच होतं. आता तर मी सगळ्या कड्या लावल्या होत्या. दार कसं उघडलं? तिची भीती वाढत होती. ती पुन्हा दार लावायला गेली. तेवढ्यात एक जोरचा थंड वाऱ्याचा जोर हात आला. तो वारा अक्षरशः पेटवणारा होता. तेवढ्यात आवाज आला, हे आई आली का ग? ती दचकली. समोर शेजारच्या काकू उभ्या होत्या. काय ग, इतकं का दचकतेस? अगदी भूत पाहिल्यासारखं. नाही काकू, तसं नाही, काकू म्हणाल्या. मी आत नाही येत आता, कामं आहेत.
तुझी आई जाताना म्हणाली होती पोरीवर लक्ष ठेवा म्हणून. म्हणून तुला बघायला आले. सर आमच्या घरी येतेस का? नको काकू, मला थोडं काम आहे. ठीक आहे, काही लागलं तर सांग. हो. काकू निघून गेल्या. नेहाने पुन्हा दार लावलं. ती वळली आणि टॉर्चच्या प्रकाशात तिला लादीवर पायाचे ठसे दिसले. ते पूर्ण लाल होते, अगदी रक्तासारखे. पण ते ठसे उलटे होते, जणू कोणीतरी घरातून बाहेर चालत गेलं होतं. ती टॉर्च पुढे मारते. ते ठसे किचनमधून येत होते. आता तिचं अंग थरथरायला लागलं. ती किचनकडे पाहते आणि तिला दिसलं 2 लाल भडक डोळे आणि विचित्र असणारे ओठ. ती हिंमत करून किचनकडे गेली. एका हातात मोबाईल, दुसऱ्या हातात काठी. ती हळूहळू पुढे गेली, पण किचनमध्ये कोणीच नव्हतं. फक्त लाल ठसे आणि एक तीव्र कुचका वास. ती म्हणाली, छे, इथे काहीच नाही, मी उगाच घाबरले. पण तो वास वाढतच होता. ती पुन्हा पुस्तक वाचू लागले. तेवढ्यात "श्श" असा आवाज आला. आता तो आवाज अजून जवळ होता. तो कुचका वास खूपच वाढत होता. खिडकीतून जोरदार वारा येत होता. तिचे केस उडत होते. मेणबत्ती अर्धी झाली होती. धुरामुळे काच काळी झाली होती. त्या काचेवर काहीतरी निशाण तयार होत होतं. नेहाने ते पाहिलं. नेहाने टॉर्च लावली. तिने काच उचलली. बोटाला चटका बसला. काच हातातून पडली. काच फुटली आणि त्या आवाजाने शांतता तुटली. वाऱ्याने मेणबत्ती विझली आणि त्या क्षणी तिच्या कानाजवळ कोणीतरी पुटपुटलं. ओठातून येणारा गरम श्वास तिच्या कानावर जाणवला. ती बाजूला पाहते. तेच लाल डोळे आणि हसणारा चेहरा. तो सडलेला वास ती सहन करू शकली नाही. तिच्या पोटात मळवू लागलं. ती पळत दाराजवळ आली. सगळ्या कड्या उघडल्या, पण दार उघडतच नव्हतं. ती जोरात खेचत होती, पण दार उघडलंच नाही. तिच्या पोटात तीव्र कळ आली आणि तिने तिथेच उलटी केली. ती खाली पाहते. उलटीमध्ये तिला दिसलं एक केसांचा मोठा गुच्छा होता आणि एका माणसाचा तुटलेला बोट. ते पाहून ती तिथंच बेशुद्ध पडली. तेवढ्यात तिच्या कानावर पुन्हा डोरबेल वाजली. ती टचकून उठली. ती आता सोफ्यावर पडली होती. घरात प्रकाश होता. ती घामाने पूर्ण भिजली होती. तिच्या पोटावर तेच पुस्तक होतं, एक रिकामा घर. हे तिच्यासोबत खरंच घडलंय की ते फक्त एक स्वप्न होतं? हे तुम्हाला त्या पुस्तकातलं रहस्य वाचल्याशिवाय कळणार नाही. तर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन गोष्टींसाठी.